नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे आणि त्यातही महाशिवरात्री हा दिवस म्हणजे आध्यात्मिक ऊर्जेचा महाकुंभ. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला आपण महाशिवरात्री साजरी करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही रात्र इतकी खास का आहे? याच दिवशी शिवरात्री का साजरी होते? यामागे नक्की कोणती पौराणिक रहस्ये दडलेली आहेत? आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीशी संबंधित अशा 3 प्रमुख कथा जाणून घेणार आहोत, ज्या ऐकून तुमची महादेवावरील श्रद्धा आणि विज्ञानावरील विश्वास अधिक दृढ होईल. चला तर मग सुरू करूया. महाशिवरात्री साजरी करण्यामागचे सर्वात लोकप्रिय आणि मंगलमय कारण म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह. असे मानले जाते की या दिवशी वैराग्य धारण केलेले महादेव पुन्हा एकदा गृहस्थ आश्रमात परतले होते. सतीचा त्याग केल्यानंतर महादेव कठोर तपस्येत लीन झाले होते. पण माता पार्वतीने आपल्या अफाट भक्तीने आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्येने महादेवांचे मन जिंकले. ज्या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले तो पावन दिवस म्हणजे महाशिवरात्री. हा उत्सव म्हणजे केवळ देवांचा विवाह नाही, तर तो पुरुष आणि प्रकृती यांच्या मिलनाचा सोहळा आहे. म्हणूनच अनेक भाविक या दिवशी उपवास करून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. दुसरी कथा आहे संपूर्ण जगाच्या रक्षणाची. जेव्हा देव आणि दानवांमध्ये अमृत मिळविण्यासाठी समुद्र मंथन झाले, तेव्हा त्यातून सर्वात आधी हलाहल नावाचे भयानक विष बाहेर पडले. हे विष इतके जहाल होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होऊ लागली असती. तेव्हा सृष्टी वाचवण्यासाठी स्वतः महाकाल धावून आले. त्यांनी ते विष प्राशन केले. पण जगाचा आधार असलेल्या महादेवांच्या शरीरात हे विष जाऊ नये म्हणून त्यांनी ते आपल्या कंठात रोखून धरले. विषामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि संपूर्ण जगाला त्यांचे नवीन नाव मिळाले, नीलकंठ. विषाचा दाह शांत करण्यासाठी देवांनी रात्रभर महादेवांचा जलाभिषेक केला आणि त्यांना जागृत ठेवले. तो कृतज्ञतेचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. जगाला विनाशापासून वाचवल्याबद्दल आपण आजही ती रात्र जागून साजरी करतो. तिसरी कथा शिवपुराणात आढळते, जी महादेवांच्या अनंत स्वरूपाचे वर्णन करते. एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्या श्रेष्ठ कोण यावरून वाद निर्माण झाला. तेव्हा त्यांच्यासमोर प्रकाशाचा एक अवाढव्य आणि तेजस्वी स्तंभ प्रकट झाला. त्या स्तंभाचा आदी आणि अंत शोधण्यासाठी विष्णू खाली पाताळात गेले आणि ब्रह्मदेव वर आकाशात गेले. पण कोणाला शेवट सापडला नाही. तेव्हा त्या स्तंभातून महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सिद्ध केले की ते अजन्मा आणि अनंत आहेत. ज्या दिवशी महादेव ज्या ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले, ती महान रात्र म्हणजे महाशिवरात्री. म्हणूनच या रात्री लिंगोद्भव पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मित्रांनो, केवळ कथाच नाही तर विज्ञानाच्या दृष्टीनेही ही रात्र अत्यंत महत्त्वाची आहे. या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्ध अशा स्थितीत असतो की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या पाठीच्या कण्यामधून वरच्या दिशेने वाहते. म्हणूनच या रात्री जागृत राहणे आणि पाठीचा कणा ताठ ठेवून ध्यान करणे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. शिव म्हणजे कल्याण आणि रात्री म्हणजे विश्रांती. आपल्या चंचल मनाला परमात्म्यात विलीन करण्याची हीच ती संधी असते. तर मित्रांनो, महादेवाच्या या अगाम्य महिमामुळेच आपण महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करतो. तुम्हाला यापैकी कोणती कथा सर्वात जास्त आवडली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.